आज तर माझ्या स्टोरीनं कमाल केली रे भाऊ। मला तर कामावर हे 2 बिल्डर भेटायला आले होते, त्याच्याकरता ब्लॉग तुम्हाला पूर्ण पाहणं पडेल। आम्हाला होते आज JMD मध्ये कामावर। तर सर्वात पहिले तर काय इकडे पुरा जळगाव जिल्हा होता ना रे भाऊ कामावर। म्हणलं पुरी MIDC इकडे आली की काय या गाडी म्हणून आला आवाज म्हणे का रे भाऊ आम्हाला घेत नाही का ब्लॉग मध्ये। या बिल्डर लोकांना घेत टाकले आपल्या ब्लॉग मध्ये नामू लाग गेले बॉक्स टाकले पाहणं फटाफट बॉक्स टाकले। आणि मी आला होता आज पुष्पा भाऊकडे कामाले। पुष्पा भाऊस नाही आला होता रे भाऊ, नाही तर इकडे लय भारी व्हिडिओ बनला असता मावाला। तेवढ्यात फिरवला ना आपल्याकडे कॅमेरा मस्त म्हणला तर भारी भारी सीन घेवा तीन तर मग वेगळी तब्येत खराब रस्त्यानं तर मीनं लावली स्टोरी लावली ना पोहोची गेले आम्ही रावेरमध्ये। आम्हाला होती गाडी आज रावेरच्या रेल्वे स्टेशनवरचा काटा केला ना डायरेक्ट मयामध्ये काम चालू झालं भाऊ। हे बिल्डर आले होते ना आपल्याला भेटायसाठी का की आपण स्टोरी लावली होती। स्टोरीनं तर आपल्या कमाल केली होती का की मीनं स्टोरी लावली होती ना। स्टोरी पाहिजे ना शे बिल्डर लोक आपल्याला भेटायसाठी आले होते। मग त्यांच्यासोबत एक सीन घी टाकला आणि मग काय आमचं काम चाललं होतं थोडंसं फास्ट। मग काय तेवढ्यात ते बिल्डर म्हणत होते की आम्ही जातो म्हणे भाऊ घरी। मग तेवढ्यात पुष्पा भाऊची एंट्री झाली भाऊ। पुष्पा ओली बी घी टाकला आपल्या ब्लॉग मध्ये। थोडंसं काम थांबलं का की 2 बत्ते गोठवळ्याच्या होत्या। थोडंसं काम थांबलं भाऊ आणि तिकडनं या मोठ्या भाऊचा आवाज आला म्हणे भाऊ मी तुला फॉलो केलाय। मग काय भाऊ म्हणत होता की मला बी घेणं ब्लॉग मध्ये। भाऊले घेतला आपल्या ब्लॉग मध्ये। मग झालं ना आमचं बॉक्सचं काम चालू का की तेवढ्यात मशीन खराब होई गेली। अशाच टांटायला असणार भाऊ लवकर शुगर घरी जाणं असले लावला होता मोबाईल चार्जिंगले। मग काय गाडी होई गेली आमची 3 वाजता नाही काम करता करता मग जास्त होई गेली तब्येत खराब। मग काय रावेरमध्ये एक घेतला सीन। आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर तुम्ही मला फॉलो करी घ्या। दादू म्हणत होता सीन घेतोय की नाही भाऊ, म्हणलं काळ आता तू गाडीवर